जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे 04M अकॅडमीमध्ये। तर अखेर बघा मित्रांनो, जे काही गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब, तर त्यांनी अखेर पोलीस भरतीवर जे काही मौन धारण केलं होतं ते अखेर त्यांनी उघडलेलं आहे, आपलं तोंड ओपन केलेलं आहे, उघड केलेलं आहे। तर त्यांनी नेमकं कारण सांगितलेलं आहे बघा। तर मुलांचं वय वाढणार आहे आणि पाऊस भरपूर पडणार आहे, त्या कारणाने आम्ही लवकरच पोलीस भरती ही चालू केलेली आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे। परंतु मुलांनी जर फॉर्म ऑलरेडी भरलेलेच आहेत तर त्यांचं वय कुठून वाढणार आहे, तर ही एक विषय आहे। आणि त्यांनी बघा कुठले कुठले कारण दिलेले आहेत ते लास्टला जे काही फडणवीस साहेब आहेत त्यांनी अखेर आपलं तोंड उघडलेलं आहे। तर बघून घ्या त्यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण असेच पोलीस भरती रिलेटेड आपल्या चॅनलवरती एक अपडेट आपल्या टाइम टू टाइम टाकत असतो मित्रांनो। जय हिंद। एक मोठा फायदा याचा होणार आहे। भरती संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येते। बहुतेक जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस आहे, उमेदवारांकडून ही मागणी केली जाते। अमरावतीमध्ये सुद्धा अशी मागणी झाली की भरती रद्द करावी, नंतर भरती घेण्यात यावी। ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो। कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते, अनेक लोकांचं वय निघून जातं, अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही। आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत, पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे। यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत, कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेले आहेत। त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत। मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला मिळतात। त्यामुळे युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या वतीनं कुठे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आलेलं आहे। सर, ओबीसीच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके जे आहे ते शिष्टमंडळ भेटणार आहे तुम्हाला? असे की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे। आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही